नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं सपना समजून घे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आत्ता आपण 3.5 द रेड हेडेड लीक या लेसनचा सेकंड पार्ट जो आहे त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तो आहे व्हॉट हॅपन नेक्स्ट, पुढे काय झालं. तर या अगोदर आपण पहिला पार्ट पाहिला होता ज्याच्यामध्ये एक रेड हेडेड माणूस येतो आणि तो माणूस शेरलॉक होम्सला त्याची स्टोरी सांगतोय. आणि तो माणूस कोण आहे त्याचं नाव मला कमेंट करून सांगाल का, की तो रेड हेडेड माणूस कोण होता. हे जे चित्र आहे ते चित्र कोणाचं आहे, हा माणूस नेमका कोण आहे, हे जर तुम्ही सांगितलं ना तर बघू किती मुलांना याचं उत्तर येते. या पहिल्या पार्टचं आपण एक्सप्लेन केलं होतं, जसं मिस्टर विल्सन स्टोरी आपण सांगितली होती आणि त्याचा वर्कशॉपसुद्धा मी दिला आहे. तुम्हाला हवं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते, तुम्ही बघून घ्याल. आता सेकंड पार्टमध्ये काय होतंय, एंड झालेला आहे, आता सेकंड पार्ट सुरू होतोय. Well, Watson, what do you think of it all? बरं वॉटसन, तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल? आज मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन्स हॅड लेफ्ट, जेव्हा मिस्टर विल्सन त्यांची स्टोरी त्याला सांगतात तेव्हा मग वॉटसनला विचारतात. आय मेक नथिंग ऑफ इट, आय आन्सर्ड फ्रँकली. मी काहीच नाही विचार केला आहे, मी तो म्हणतो स्पष्टपणे. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. शेरलॉक होम्स एकदम शांतपणे बसतो आणि त्यानंतर म्हणतो चल आपण जरा फिरून येऊयात, बाहेर जाऊयात. वी वेंट टू द स्क्वेअर, ते एका चौकात जातात. वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप, जिथे मिस्टर विल्सनचं शॉप होता त्या चौकात हे दोघं जण जात आहेत. कोण कोण जात आहेत? वॉटसन आणि होम्स दोघं जात आहेत. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली. आता शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह आहे, तो काय करतो, सगळा एरिया व्यवस्थित बघतो. देर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर. आता या चौकामध्ये खूप सारी दुकानं होती, ऑफिसेस होते. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप, आणि मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या अगदी मागे बँक होती. होम्स स्पेंड सम टाइम आउटसाइड द शॉप अँड थम्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. आणि ते काय करतात माहिती का, ते त्या जो पेवमेंट म्हणजे मधली बोळी असते ना, त्या बोळातनं जस्ट पास होत आहेत, जातात येतात. एक 2-4 वेळा त्यांनी चक्कर मारली आहे. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर, आणि मग ते मिस्टर विल्सनच्या दारावर ठक 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 करतात. नॉक करणं म्हणजे ठक ठक करणं. अ यंग मॅन ओपन द डोअर, आणि एक तरुण माणूस दार उघडतो. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. ते विचारतात की स्ट्रँडकडे जायचा रस्ता कोणता आहे. द असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. तो त्यांचं उत्तर देतो आणि पटकन दार लावून घेतो. आय सेड आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड यू वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. ते म्हणतात की मला असं वाटतं की तू जरा जायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे, तू फक्त त्याला बघितलंस. नॉट हिम, होम्स सेड, बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स. मी त्याला नाही बघितलं, पण मी त्याच्या गुडघ्यांना, म्हणजे जे पॅन्ट जी पाहिली ट्राउझर ते पाहिलेले गुडघ्यावरची. अँड व्हॉट डिड यू सी, आणि तुला काय दिसलं. व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी, जे मला अपेक्षित होतं. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इन सिरियस, इथे हा विल्सनचा मॅटर खूपच गंभीर आहे असं ते म्हणतात. अ क्राईम इज बिंग प्लान्ड, काहीतरी योजना आखण्याचं काम चाललं आहे, गुन्ह्याची योजना आखण्याचं काम चाललं आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट, पण मला खात्री आहे की आपण हे सगळं थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे, आज शुक्रवार आहे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड, कारण सगळ्या बँक ऑफिस हा शनिवार रविवार बंद असतात. नाव आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट्स, मला आता गेलं पाहिजे आणि पटापट सगळ्या गोष्टी नियोजन केलं पाहिजे. बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट, पण ते म्हणतात, मिस्टर होम्स वॉटसनला म्हणतो की मला तुझी मदत हवी आजची रात्र. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. तू सोबत येताना तुझी बंदूक पण घेऊन ये आणि बरोबर बेकर स्ट्रीटला 10 वाजता ये. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाईम. हे सगळं कोण बोलतंय? वॉटसन बोलतोय. तो म्हणतोय की मी बरोबर येतो आणि तो होमच्या घराच्या बाहेर येतो रात्रीचा. देर वेर 2 other men with him, आणि त्याच्याबरोबर आणखी 2 माणसं पण असतात शेरलॉक होम्सबरोबर. मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर अ बँकर, म्हणजे बँकेचे जे मिस्टर मेरीवेदर असतात ते पण असतात, शिवाय स्कॉटलंड यार्डचे मिस्टर जोन्स पण असतात. A banker, Holmes announced tonight, we are going to hunt one of the smartest criminals in London. या लंडनमधला सगळ्यात हुशार असा चोर किंवा गुन्हेगार आपण पकडणार आहोत. We left together in a carriage and reached the road we had visited in the morning.
आता आम्ही दोघं पण कॅरेज म्हणजे ती गाडी असते ना, बग्गा गाडी, त्या गाडीत बसून जातात आणि ते तिथे पोहोचतात. जिथे सकाळी त्यांनी त्या स्क्वेअरला भेट दिली तिथे पोहोचतात. होल्म्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर हू लेड अस थ्रू अँड आयर्न गेट. आता लोखंडी गेटच्या तिकडनं जाणारे मिस्टर मेरीवेदरला त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांना फॉलो करायला सांगितलं आहे. ते कोण असतात? स्कॉटलंड यार्डचे असतात. स्कॉटलंड यार्ड तिथले पोलीस जे आहे खूप प्रसिद्ध आहे. वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज, आणि आम्ही त्या अरुंद वाटेनं गेलो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप्स, आणि दगडी पायऱ्यांवर जाताना ही लेड अस डाऊन अ डार्क अर्थ स्मेलिंग पॅसेज अँड इन टू अ ह्यूज सेलार. तिथे एक बोगदा त्यांना दिसतो आणि तिथे त्यांना मातीचा वास यायला लागतो. फुल ऑफ बिग बॉक्सेस. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. आणि तिथे मोठे मोठे बॉक्सेस ठेवलेले असतात आणि आम्ही सगळे त्या बॉक्सेसवर बसतो. वी आर इन द सेलार ऑफ द सिटी ब्रांच ऑफ द मेन बँक्स इन लंडन. आणि आम्ही लंडनमधल्या एका प्रमुख बँकेच्या तळघरामध्ये असतो. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. आणि मिस्टर मेरीवेदर हे चेअरमॅन असतात बँकेचे. अँड ही विल टेल यू वाय अ क्रिमिनल शूड टेक अन इंटरेस्ट इन दिस सेलार ॲट प्रेझेंट. आणि या तळघरामध्ये हे गुन्हेगार काय इंटरेस्ट घेत आहेत? सेड होम्स. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट द बँक had borrowed a huge quantity of gold from the Bank of France and the boxes in the cellar were full of gold. कारण या तळघरामध्ये बँकेनं, फ्रान्सच्या बँकेकडनं खूप सारं सोनं आणलेलं आहे आणि हे सगळं सोनं तळघरामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे चोरटे जे आहे, ते गुन्हेगार आहेत, ते इंटरेस्ट घेत आहेत. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. त्यांना होम्सची खात्री असती की आजच्याच रात्री काहीतरी घडणार आहे. वी हॅड टू वेट देअर अ टोटल. ते म्हणतात की आपण आता वाट बघूयात, आजच रात्री काहीतरी घटना घडणार आहे. सो Mr. Merriweather explained that the bank had borrowed a huge quantity of gold from the Bank of France and the boxes in the cellar were full of gold. Holmes expected the criminals to act that a very night. We had to wait there in total darkness without making any noise to take the criminals by surprise. ते म्हणतात की आपण आता गुन्हेगारांची वाट बघत इथेच थांबूयात. दे हॅव बट वन एस्केप रूट. त्यांच्याकडे फक्त पळून जाण्यासाठी एकच रस्ता आहे. विस्पर्ड होम्स. आणि विस्पर्ड पुटपुटतो. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर. मिस्टर जोन्स. ते म्हणतात की मिस्टर जोन्स कोण असतात माहिती आहे ना तुम्हाला? मिस्टर जोन्स हे ते स्कॉटलंड यार्डचे असतात, म्हणजेच पोलीस असतात ते. तो म्हणतो आय हॅव एन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. आणि त्यांच्या दारामध्ये ते उभेच असतात, कारण विल्सनचं घराचा दरवाजा जो असतो, ऑफिसचा दरवाजा, तो पळून जाण्यासाठी सोपा असतो. ते त्यांनी ऑलरेडी पोलीस तिथे उभे केलेले असतात. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. तर आपण आता पळून जाणारी सगळी बिळं बंद केलेली, आता आपण फक्त वाट बघायची. ते बॉक्सेसच्या मागे लपून बसलेले. इथे तुम्हाला दिसतं शेरलॉक होम्स आहेत आणि मिस्टर मेरीवेदर आहे, ते वाट बघतायत. सो आता इथे चोर आलेला आहे आतमध्ये, बरं का. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन अन आवर. आणि आम्ही 1 तास वाट बघत बसतो. इट वॉज पिच डार्क इन द सेलार. आणि आमच्या तळघरामध्ये संपूर्ण काळोख होता. देन सडनली, अचानकपणे, अ पॉइंट ऑफ ब्राईट लाईट अपियर्ड इन द फ्लोअर ऑफ द सेलार. आणि आमच्या तळघराच्या फरशीवर एक प्रकाश चमकू लागला. देर अ लाईन अँड अ गॅश सीम टू ओपन. आणि मग आमच्या लक्षात यायला लागलं की तिथे आणखीनच एक रेष तयार झालेली आहे आणि तळघराचा एक दरवाजा असा ओपन झाला आहे. अँड अ हँड ॲपियर्ड. आणि तिथून एक हात आला आहे. अ ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर अपॉन इट्स साईड. आणि एक मोठा दगड तिथून बाजूला झाला आहे. अँड लेफ्ट अ स्क्वेअर होल. आणि तिथून एक चौकोनी असा एक बीड किंवा तयार झाला आहे. अ बॉईश फेस इमर्ज. आणि एक मुलगा असा, म्हणजे एक मुलगा, आपण तरुण वयाचा 20-22 वर्षाचा एक चेहरा त्यातून बाहेर आला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. आणि तो बाहेर येतो तो माणूस. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम. आणि त्याच्यावर त्याचा एक जोडीदार पण होता. मॅन विथ व्हेरी रेड हेअर. आणि तो जो जोडीदार होता त्याचे केससुद्धा खूप लाल होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्पाउल्डिंग अँड असिस्टंट ॲलियस द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. आणि हे सगळं कोण होतं? हे सगळं तो स्पॉल्डिंग होता, जो त्याच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होता मिस्टर विल्सनकडे. आणि तो डंकन रॉस होता, ज्याने ऑफिस उघडलेलं होतं द रेड हेडेड वाल्यांचं.
As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. त्यांनी जराही वेळ न घालवता काय केलेलं आहे, पटकन पकडलेलं आहे त्यांना. द अदर डाइव्ह डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. आणि दुसरा जो होता त्याने पटकन बिळातनं त्या चौकोनात उडी मारून गायब झाला. क्ले टूक आउट द रिव्हॉल्वर. आणि क्लेनं काय केली, रिव्हॉल्वर काढली. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. विचार करा, पिक्चरचा शॉट चाललेला आहे, गुन्हेगारानं बंदूक काढली आणि होम्स त्याला एक हिट मारलंय आणि त्याच्या हातावर फटका मारून ते काय केलं, रिव्हॉल्वर पाडली. अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. अगदी पिक्चर सारखी सेम स्टोरी घडलेली आहे. इट्स नो यूज जॉन क्ले. आता काहीच उपयोग होणार नाही. जॉन क्ले सेड होम्स, वी हॅव कॉट यू. आम्ही तुला पकडलेलं आहे, आता काही तू हालचाल करू नको. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. ओ, पण माझा मित्र तर पळून गेला. होम्स रिप्लाइड, ही कॅनॉट एस्केप. तो काही पळून जाऊ शकत नाही. देअर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. त्या दुसऱ्या बाजूला आहे ना माझी 3 माणसं आहेत, असं कोण, शेरलॉक होम्स सांगतोय. Then Holmes handed over Mr. Clay to the policeman. मग मिस्टर क्लेला पोलिसांनी पकडले. आता होम्सने त्यांना त्यांच्या ताब्यात दिले. मिस्टर मेरीवेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. मिस्टर मेरीवेदर जे बँकेचे असतात प्रमुख, ते काय म्हणतात, मी कसे तुमचे आभार मानू. यू हॅव फॉल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट ॲट बँक रॉबरी. तुम्ही बँकेत चोरी होण्याचा एक मोठा धोका टाळलेला आहे. द बँक इज ग्रेटफुल टू यू. आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. यू सी वॉटसन, होम्स सेड आफ्टर वी रीच्ड हिज होम. इट वॉज ऑब्वियस from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hour every day. तो म्हणतो, जेव्हा मला सगळी स्टोरी कळली की हा विचित्र असा जॉब जिथे मिस्टर विल्सनला 4 तास बाहेर थांबावं लागत होतं आणि कसली तरी विचित्र ॲडव्हर्टिजमेंट होती जॉबची, हे सगळंच फार विचित्र होतं. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. एक हुशार आयडिया होती ती. In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. Then they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the bank using the tunnel. They entered the cellar. They planned to steal the gold and go back to Mr. Wilson's house again through the tunnel and then get away. म्हणजे त्यांनी काय योजना आखली होती बघा. बरोबर खाल्लं काय करायचं, बोगदा पाडून बँकेच्या तळघरात जायचं, कुठलंही दारं बिरं न तोडता आणि गुपचूप काम करायचं त्यांची योजना होती. हे सगळं प्लॅन केलेला होता. त्यासाठी विल्सनला त्यांनी कामावर ठेवलं होतं. रेड हेड लीग स्थापन केली होती. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. पण तुला कसं कळलं हे सगळं. वेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्क फॉर हाफ द वेजेस आय बिकम सस्पिशियस. कारण मी जेव्हा ऐकलं की असिस्टंट फक्त अर्ध्या पगारावर काम करतो, तेव्हा मला कुठेतरी शंका वाटली. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड इन्क्वायरीज. आय फाउंड दॅट ही वॉज अ क्रिमिनल क्ले. आणि जेव्हा मी सगळी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की कळालं की तो दुसरा तिसरा कुणी नसून तो एक चोर आहे, मिस्टर क्ले. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप. तो का त्यांच्याकडे शॉपमध्ये काम करतोय. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलार एव्हरी नाऊ अँड देन आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल टू सम अदर बिल्डिंग. मला वाटलंच होतं की तो काहीतरी बोगदा वगैरे खणत असणार आहे, कारण तो सारखा त्या तळघराला जायचा. वेन वी विजिटेड द शॉप आय बिट अपॉन द पेवमेंट विथ माय stick to find out whether the cellar stretched out in front or behind. It was not in front. I saw the bank on the other side of the house and guessed what the criminals had in mind. When the Clay answered the bell, the knees of his trousers were wrinkled and stained. जेव्हा मी दार वाजवलं तेव्हा क्ले बाहेर आला आणि त्याच्या पॅन्टवर माती होती. इट कन्फर्म माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आता तो खणत होता, हे तुला बाकी स्टोरी सगळी माहितीच आहे. यू रिझन्ड इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमिरेशन. आता या सगळ्या स्टोरी तो म्हणतो की चला तू ते हे सगळं इतकं कारण जे होतं या घटनेमागचं तू इतकं सुंदररित्या उघडकीस आणलेलं आहे आणि तसं कौतुक आणि त्याचं कौतुक करतोय त्याचं खूप. तर ही शेरलॉक होम्सची स्टोरी होती, अप्रतिम होती आणि मला फार आवडली आहे ही स्टोरी. अडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीग बाय सर आर्थर कोनान डॉयल. ओके, शेरलॉक होम्स हे फार 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 प्रसिद्ध पात्र आहे. त्याची अनेक पुस्तकं आहे, त्याच्यावर पिक्चर आहे. तुम्हाला बघायचं असेल तुम्ही यूट्यूबला बघू शकता. मला तर हे लेसन फार आवडलं. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला पार्ट 1 जास्ती आवडला का पार्ट 2 जास्ती आवडला? मला कमेंट करून सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.